तर फायनली भावांनो आज 12वीचा दाखला आपल्याला मिळाला आहे. म्हणजे 12वीच्या कॉलेजमध्ये 12वीचं कॉलेज माझं हे आहे, नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स. आणि 12वीचा माझा वर्ग तिथं होता. 11वी 12वी माझी इथं झाल्या ह्या कॉलेजमध्ये. खरोखर आज कॉलेजला आल्यानंतर असलं भारी वाटायला की नाही, म्हणजे जुन्या आठवणी सगळ्या ताज्या झाल्या. आणि एवढं म्हणजे असं कॉलेजमध्ये बदल पण भरपूर झाला आहे. इथनं जो इथंपर्यंत जो इलाका आहे हे इथं काय नव्हता, पूर्ण इथं टेरेस होता. आणि ह्या टेरेसवर आम्ही म्हणजे खेळत बिळत होतो, व्हिडिओ त्यांनी करत होतो त्यावेळेला पण टिकटॉकवर. आणि इथनं आमचं हे 2 वर्ग होतं, 11वीचं आणि 12वीचं. रात्रीचं मला वाटतं संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत 2च तास कॉलेज असायचं. आणि ते 2 तास कॉलेज करून 8 नंतर मी घरला जायचो. आणि आज 6 वर्षानंतर मी माझ्या कॉलेजला आलो आहे. आणि ते बी दाखला नेण्यासाठी. दाखला फायनली मला मिळाला आहे. मला वाटतं की एक 8 ते 15 दिवस गेले असतील. 15 दिवसा पाठीमागं मी आलेलो दाखला न्यायला. त्यावेळेला त्यांनी म्हणलं की 2 तारखेनंतर या, म्हणजे 2 तारखेला आला तरी पण चालतंय, 2 तारखेला या. आज 2 तारीख आहे आणि 2 तारखेला मी आलोय. फायनल दाखला मिळाला आहे. फक्त मॅरेज सर्टिफिकेटसाठी मला दाखला लागणार होता, त्यामुळे मी ते न्यायला आलेलो. आणि एक गोष्ट होती ती सांगायची राहिली, आणि लई महत्वाची गोष्ट आहे. आणि ती म्हणजे एक वेळ होती की रोज संध्याकाळी आम्ही कॉलेजला यायचो सगळेजण आणि रोज भेटायचो. पण आता एक कंडिशन अशी आहे की आम्ही फक्त व्हॉट्सअपच्या चॅटिंगवर आणि इन्स्टाच्या स्टोरीवरच भेटतोय. हेच गेलेले दिवस आणि राहिलेल्या आठवणी, ह्याच त्या आठवणी. आणि तुम्ही पण तुमच्या कॉलेजचे दिवस किती मिस करताय ते बी सांगा. आणि तुमच्यासोबत कॉलेजला कोण कोण होते त्यांना व्हिडिओ आता टॅग करा. चला आता निघूया आपण.